नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हॅपी अँड हेल्दी लाईफ विथ विदिशा. आज विदिशेचं व्हिडिओ स्टार्ट केले आम्ही खूप दिवसानंतर. खूप साऱ्या गोष्टीमध्ये होऊन गेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला काही जमलं नाही हे गोष्टी करायला. पण आता म्हटलं जसं विदिशा थोडीशी म्हणजे आजारी पण होती ना, तर जसे जसे रिकवर असेल किंवा म्हणजे होईल किंवा चांगली असेल तेव्हा तिची ॲक्टिव्हिटी घेऊन आम्ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. तर आज म्हटलं खलबत्त्यामध्ये असं ठोकणे आणि एखाद्या वस्तूवर असं आपण दाब दिल्यानंतर ते कसं त्याचा तो म्हणजे स्पर्श मिळतो ना आपल्या हाताला, ग्रिप्सला आपल्या बोटांच्या. तर ते मिळून म्हणजे ते मुलांना कळण्यासाठी म्हणून मी ह्या गोष्टी हे करणार आहे. खजूर वगैरे आहेत ना, ते मुलं तिच्या हातातून ठोकून घेणार आहे. त्यांनी या मुलांना म्हणजे काय होतं, आपले म्हणजे फिंगर्स असतात ना त्यांचे, ते जरा म्हणजे मजबूत बनतात त्याने. आणि त्यांना त्याचं एक म्हणजे आकलन होतं की आपण याच्यावर असं दाब दिल्याने काहीतरी ठेचल्या जातं आहे, काहीतरी बारीक होतं आहे, वस्तूंचा भुगा होतो आहे या पद्धतीने. तर आता विदिशाकडून मी काही नाही काजू जे आहे ते ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये, आहे ना विदिशा? आता हे विदिशाला पहिले सांगते मी की हे बघी काय विदिशा, आपल्याला खलबत्त्याचा हे ना तुकडा कसा आवाज येतो याचा, त्याच्यामध्ये टाकायचं आणि ठेचायचं आहे ना. हे बघ इकडची काजू, याची आपण पावडर बनवून तुझ्या शिऱ्यामध्ये टाकायची. विदिशा आता टाक बघू याच्यामध्ये, टाक. दोन घेतो आम्ही, तुला ठेचायला बरं पडेल. हा हाताचा तो बघू, हात बाहेर काढा. असं. आणि याच्यामध्ये आपण काय करायचं, ठोकायचं. काय ठोकते विदिशा याच्यामध्ये, काय ठोकते? आवाज येतो त्याचा, कसा येतो आवाज? आपण काय भुगा करतोय, कसला काजूची पावडर बनवते विदिशा. कशासाठी बनवते तू काजूची पावडर? तुझ्या शिऱ्यात टाकायला. तिला लागतं जरा टेक्चर कसं झालं ते आतमध्ये. बघ आतमध्ये काय ठोकलंस तू, बघ जरा विदिशा, पडू का त्याच्यामध्ये. हे बघा विदिशाने अशा पद्धतीने तुकडे दिलेत ठोकून हे ना. अजून बऱ्याच बारीक केला विदिशा, थोडं बघूया आपण. बघू शकता तुम्ही विदिशाला आय कॉन्टॅक्ट नाही, त्याच्यामुळे साडी बघून आपण नक्की ती काय करते जरी तिला कळत नसेल, पण ती हाताने कुठल्या तरी गोष्टी अशी ठोकते आहे, त्याचा तिला स्पर्श करतो, आवाज कळतो आणि त्याचा समज तिला ऑटोमॅटिकली कळतो ना.